अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. नमस्कार, मी राधिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते. आज आपण कोणतेही व्रतवैकल्य किंवा कशाची माहिती बघणार नाही आहोत. मी आज तुमच्यासोबत माझ्या मुलाबाबत आलेला अनुभव शेअर करणार आहे. त्याचं झालं असं की माझा मुलगा 3 वर्षाचा आहे. तो म्हणजे 2.5 वर्षाचा असेल त्यावेळेस कशाला तरी घाबरला होता. त्यामुळे तसं तो खूप असा रात्रीचा रडायचा. म्हणजे दिवसा खूप छान खेळायचा, पण जसं जसं रात्र होईल, अंधार पडेल, तसं तो खूप घाबरायचा, ओरडायचा, नीट झोपणार पण नाही. अक्षरशः 2-3 महिने तर तो रात्रीचं नीट झोपायचंच नाही. म्हणजे त्याला सतत आई किंवा बाबा त्याच्यासोबत हवे असायचे. मग आम्हाला वाटलं की पहिला त्याला दात वगैरे येत असतील म्हणून तो रडत असेल, काहीतरी त्याला त्रास होत असेल, काहीतरी दुखावलं असेल. त्यामुळे आम्ही डॉक्टरांना पण दाखवलं, पण तसं नाही. तो सकाळ झाली की व्यवस्थित खेळायचा, मस्ती करायचा, म्हणजे खूप खुश असायचा. पण जसं अंधार होईल तसं तो घाबरायचा, रडायचा. म्हणजे त्याला दूर राहायचं नसायचं, भीती वाटायची कशाची तरी. मग असेच 2-3 महिने जात होते. मग एक दिवस वटपौर्णिमा होती आणि आमच्या इथे महादेवाच्या मंदिरातच वडाचं झाड आहे, तिथे आम्ही गेलो होतो. मग वडाची पूजा वगैरे झाली आमची. मग असंच दर्शनासाठी आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो. मग तिथे गेलो दर्शन ते करताना तिथे ते पुजारी काका त्यांची पूजा चालू होती. मग हा काय तिथे जाऊन त्या पुजारी काकांच्या शेजारी बसला आणि असं व्यवस्थित ते काय करतात ते बघत होता. त्यांना खूप छान वाटलं की इतका लहान आहे आणि हा एकाग्रचित्तेने असं देवाचं सगळं बघतोय. ते मला म्हणाले किती म्हणजे हुशार आहे हा. तर मी त्यांना सहज म्हणाले की हो, हा खूप हुशार आहे, खूप खेळतो, मस्तीखोर आहे, पण संध्याकाळ झाली की रडायला लागतो. इतकं की म्हणजे त्याला असं काहीतरी त्रास होतोय. परत सकाळ झाली की व्यवस्थित असायचं. मग त्यांनी मला एक उपाय सुचवला. म्हणजे त्यांनी एक महादेवाचा मंत्र मला दिला की त्यांनी मला सांगितलं की तो मंत्र म्हण, एखाद्या चिठ्ठीवर किंवा कागदावर तो मंत्र लिही आणि जे भस्म विभूती असते त्याच्या कपाळावर लाव, तो झोपेल. 21 दिवस हे कर. मग मी तिथून आले. मग परत संध्याकाळी याचं 7 नंतर सुरू झालं रडायचं ते. मग त्या दिवशी आम्ही तो मंत्र बघूया म्हटलं, हे तरी उपाय ट्राय करून होतं का. म्हणून आम्ही तो मंत्र म्हटला, परत त्याला ती विभूती लावली भस्म आणि तो अक्षरशः त्या रात्री छान झोपला. मग दुसऱ्या दिवशी पण आम्ही तेच ट्राय केलं. त्यानंतर तो छान झोपला. म्हणजे त्यानंतर तो अजूनपर्यंत तरी म्हणजे व्यवस्थित आहे, खेळतो किंवा रात्रीचा व्यवस्थित झोपतो, त्रास नाही देत. म्हणून मला असं वाटलं की ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावी. कदाचित माझ्यासारखीच एखादी आई असेल जिचं बाळ खूप किरकिर करते, कशाला तरी घाबरलंय, नाही समजत लहान मुलांचं आपल्याला, त्यांना ह्या मंत्राचा उपयोग होईल म्हणून मी ही गोष्ट आपल्याशी शेअर केली. तर तो मंत्र असा होता, माझा धाक माणी त्रिभुवनी लोक, यमकुंभी पाक धाक माणी, माझा धाक माणी व्याघ्र सिंह सर्प, तिही लोकी दर्प माझा असे, माझा धाक माणी जळ स्थळ अग्नी, आकाश पवनी धाक माझा, माझा धाक असे राक्षस देवासी, नाम म्हणे त्यासी उद्धारितो. असं ते मंत्र आहे, जो मी स्क्रीनवर देईन. तो मंत्र एखाद्या चिठ्ठीवर कागदावर 21 दिवस लिहून बाळाच्या उशाखाली ठेवायचं आणि म्हणजे आपले भगवान शंकरांचा जो भस्म असतो तो त्याला लावायचा. कदाचित तुमचं हे बाळ जर किरकिरेत असेल तर ट्राय करून बघण्यास काही हरकत नाही. माझा अनुभव खूप चांगला होता त्या बाबतीत, कारण मी पण भरपूर म्हणजे दवाखाना पण बघितला आम्ही, किंवा नजर वगैरे झाली असेल असंही पण ट्राय केलं, पण तो काही शांत होत नव्हता. पण जसं मी हे केलं तसं तो शांत झाला. त्यामुळे अशीच कोणती तरी आई असेल जिला याची गरज असेल, तिच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचावा. आशा करते मी दिलेली माहिती आपणास आवडली असेल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओम साईराम.